नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मित्रांनो, तुमच्या या वर्षभरामध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे पोस्ट मिळवण्याचं, अधिकारी होण्याचं, तर त्या स्वप्नामध्ये एक छोटासा खारीचा वाटा म्हणून माझ्यातर्फे नवीन वर्षाबद्दल मी माझ्या सर्व कोर्सेसवर त्या ठिकाणी डिस्काउंट जाहीर केलेला आहे. तर या नवीन वर्षामध्ये 50% डिस्काउंट या सर्व बॅचेसवर तुम्हाला असेल. अंकगणित, अरिथमॅटिक प्लस ऍडव्हान्स बॅच 3.0, त्यानंतर अरिथमॅटिक बॅच 3.0 अंकगणिताची ऍडव्हान्स बॅच 3.0. याचा सिलेबस ऑलरेडी युट्यूबवर दिलेला आहे मी, की सिलेबस काय काय असणार आहे या ऍडव्हान्स अरिथमॅटिक मध्ये. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी 3.0. तर ह्या ज्या पहिल्या तुम्हाला 4 बॅचेस दिसतात या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत. लाईव्ह चालू आहेत त्या बॅच आणि त्यांच्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला डेली अवेलेबल होत आहेत. त्यानंतर अंकगणित 2.0, अंकगणित 1.0, बुद्धिमत्ता चाचणी 2.0 आणि बुद्धिमत्ता चाचणी 1.0 या बॅचेस फक्त रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. ज्यांना फक्त रेकॉर्डेड फॉर्मॅट पाहिजे त्यांनी या 4 बॅचेस घ्या. त्यानंतर ज्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पाहिजे त्यांनी या 4 बॅच घ्या. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो 2 अजून बॅच आहेत. किरण सरांची करंट अफेअर्सची बॅच आणि अंतरकर सरांची चाणक्य जीएस बॅच. तर या बॅचेसवर सुद्धा सेम डिस्काउंट तुम्हाला लागू असणार आहे. आता बघा, या बॅचेसमध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो, जो कोर्स असणार तुमचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हा कोर्स असणार. नंबर 2 महत्वाची गोष्ट, व्हिडिओला लिमिटेड ऍक्सेस नाहीये, की 3 आणि 4 वेळा बघितलं की व्हिडिओ त्याच्यानंतर दिसणार नाही, असं होणार नाही. अनलिमिटेड ऍक्सेस टू ऑल व्हिडिओज असणार. सगळ्या व्हिडिओजला अनलिमिटेड ऍक्सेस असणार. त्याच्यानंतर प्रॅक्टिस पीडीएफ मटेरियल पण तुम्हाला मिळणार आहे. टॉपिक वाईज मिनी टेस्ट सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार. आता बघा, सुरुवात झाली आहे, एक 2-2, 3-3 टॉपिक या लाईव्ह रेकॉर्डेड बॅचेस मध्ये झालेत. आता याच्या मिनी टेस्ट व्हायला, टॉपिक वाईज मिनी टेस्ट व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. पीडीएफ मटेरियल, प्रॅक्टिस पीडीएफ मटेरियल भेटायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर क्लास सोल्युशन नोट्स, म्हणजे डेली क्लासमध्ये जे बोर्डवर सोल्युशन त्या ठिकाणी घेतलेलं असतं त्याची सुद्धा नोट्स तुम्हाला मिळणार. पुढे ऑफलाईन व्हिडिओ आणि पीडीएफ डाउनलोड अवेलेबल, म्हणजे जे काही पीडीएफ असतील ऍप्लिकेशन मध्ये आणि व्हिडिओज असतील ते ऑफलाईन तुम्हाला डाउनलोड करता येतील. ऑफलाईन डाउनलोड याचा अर्थ काय होतो बघा, व्हिडिओ जे आहे ते तुमच्या फक्त त्या ऍप्लिकेशनच्या गॅलरीमध्ये ऑफलाईन तुम्ही डाउनलोड केले की ऑफलाईन डाउनलोड होतील. म्हणजे इंटरनेटचा वापर न करता, इंटरनेट अवेलेबल नसेल तर तुम्ही इंटरनेट नसताना सुद्धा व्हिडिओ बघू शकता. पण पीडीएफ जे आहेत, पीडीएफ मात्र मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये ऍक्सेस करून तुम्ही त्याला शेअर पण करू शकता पीडीएफ. ओके. त्यानंतर मित्रांनो बघा, व्हिडिओचा जो अप्रोच असेल आपला, क्वांटिटी ऑफ व्हिडिओज विथ क्वालिटी अप्रोच, फक्त क्वांटिटी नसेल तर क्वांटिटी तर असेल, पण त्याच्यासोबत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वालिटीचा कंटेंट अवेलेबल असेल. जे जे विद्यार्थी सध्या बॅच करतायत त्या सर्वांना माहिती की काय क्वालिटी आपण त्या सगळ्या क्वेश्चन्सची ठेवतोय. त्यानंतर डाऊट सेशन्स, बेसिकली याची गरज पडते कधी, जर तुम्हाला असे काही क्वेश्चन्स आहेत जे कोर्स झाल्यानंतर सुद्धा किंवा तो टॉपिक झाल्यानंतर सुद्धा थोडीशी अडचण येते, मग अशा क्वेश्चन्सचं डाऊट सेशन आपण त्या ठिकाणी ठेवणार आहे. त्यानंतर टॉपिक वाईज पीवायक्यू सेशन्स युट्यूबवर आपण घेणार आहोत. आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आजकालच्या विद्यार्थ्यांना माहित असणं आवश्यक आहे, की बऱ्याच ठिकाणी असं होतं की तलाठी परीक्षा आली की तलाठीसाठी ही बॅच घ्या, पोलीस भरतीसाठी ही बॅच घ्या, त्याच्यानंतर कंबाईनसाठी ही घ्या. राज्य मित्रांनो आजकाल डिफिकल्टी लेवल हा क्रायटेरिया सगळ्या एक्झाम मधनं मित्रांनो बाद झालाय, की तलाठी असेल तर डिफिकल्टी लेवल कमी, कंबाईन असेल डिफिकल्टी लेवल जास्त, टेक्निकल एक्झाम असेल डिफिकल्टी लेवल. एकच लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की एक्झाम आजकाल अशा डिझाईन केल्या जात आहेत, ती किती लो लेवलची एक्झाम असली तर खतरनाक क्वेश्चन येऊ लागले. तर माझं म्हणणं आहे की एकाच बॅच मध्ये सगळ्या एक्झामची तयारी करायची, अगदी पोलीस भरतीपासून युपीएससी पर्यंत. त्यातल्या त्यात पॅटर्न कुठलाही येऊ द्या, टीसीएस पॅटर्न असू द्या, आयबीपीएस पॅटर्न असू द्या, नाही अजून कुठला पॅटर्न असू द्या, आपण ज्या राज्यातल्या एक्झाम होत आहेत त्यांना आपण स्टेट पॅटर्न म्हणू, तर कुठलाही पॅटर्न असू द्या, एकाच बॅच मध्ये सर्व परीक्षांची तुमची तयारी होईल. बघा, एकाच बॅच मध्ये सर्व परीक्षांची तुमची तयारी होईल. आता वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळी बॅच घेण्याची गरज नाही, बॅच एकच, एका बॅच मध्ये सगळ्या परीक्षांची तयारी. ओके. तर अशा पद्धतीने बॅच असेल मित्रांनो. आणि तुम्हाला जो कुपन कोड अप्लाय करायचा आहे, कुपन कोड आहे HNY
2026चं 26 आहे आणि 50%चा 50 आहे. HNY2650 हा कुपन कोड तुम्हाला दिसेल, तो तुम्हाला अप्लाय करायचा. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे असतं म्हणणं की सर एक्झॅक्टली हा कुपन कोड अप्लाय करायचा कसा, तो कोर्स परचेस कसा करायचा आहे ऍप्लिकेशन मध्ये गेल्यावर कळत नाहीये. सगळ्यात पहिले तर मित्रांनो, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन, ओके, प्ले स्टोअरवर जाऊन पहिले तर ऍप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं असतं. द गुरुक्षेत्र, द गुरुक्षेत्र हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करणं गरजेचं आहे. प्ले स्टोअरवर जाऊन, प्ले स्टोअरवर जाऊन त्याला डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करून घ्या. प्रॉपर त्याचं लॉग इन तुम्हाला करून घ्यायचंय. लॉग इन झाल्याच्या नंतर आता पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी. आता लॉग इन करताना पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक अडचण येते की सर त्या ठिकाणी लॉग इन करताना लॉग इन बाय युझिंग व्हॉट्सअप एक असतं आणि एक त्याच्या खाली व्हॉट्सअप लॉग इन बाय युझिंग व्हॉट्सअपच्या खाली यूज अनादर मेथड असतं. तर ज्यांना विथ द हेल्प ऑफ नंबर करायचंय ना, ओके, ज्यांना विथ द हेल्प ऑफ व्हॉट्सअपचा वापर न करता फक्त नंबरचा वापर करून करायचं, त्यांनी याला यूज अनादर मेथड असं करायचं लॉग इन करताना, म्हणजे नंबरचा वापर करून तुम्हाला लॉग इन करता येईल. आता मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर पुढची स्टेप काय, कुपन कोड कसा अप्लाय करायचा आणि कोर्स कसा परचेस करायचा. स्टेप 1 मित्रांनो, बघा या ठिकाणी असा इंटरफेस दिसेल तुम्हाला. तुमच्यासमोर एक होम पेज दिसेल ज्यावेळेस तुम्ही त्याला लॉग इन करताल. होम पेज जे दिसेल तुम्हाला, होम पेजवर बरोबर मिडल साईडला स्टोअर असं ऑप्शन असेल. आता त्या व्यतिरिक्त बाकीचे ऑप्शन पण तुम्हाला दिसत आहे. इथं प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या डिटेल भरताय त्याच तुम्हाला स्वतःला दिसतील, बाकीच्यांना नाही दिसणार. चॅटमध्ये तुम्हाला पावती येईल पोरांनो. या कोर्सची जी रिसिप्ट असेल ती तुम्हाला चॅटमध्ये बघायला मिळेल आणि या चॅट मध्येच तुमचा जो पर्टिक्युलर कोर्स असेल त्याच्या इतर विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला चर्चा त्या ठिकाणी करता येईल. ओके, त्यानंतर बॅचेस याच्याशी आपल्याला इथं घेणं देणं नाही, आपल्याला फक्त स्टोअरशी घेणं देणं आहे. तर इथं जो स्टोअर आहे, स्टोअर मध्ये तुम्हाला जायचं. बघा हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय स्टोअर नावाचा, त्या स्टोअर मध्ये तुम्हाला जायचं. स्टोअर मध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो असा काहीतरी कोर्सचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता ह्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. बुद्धिमत्ता 3.0 आहे, अंकगणिताची ऍडव्हान्स प्लस अरिथमॅटिक बॅच आहे. तर तुम्ही ऍडव्हान्स प्लस अरिथमॅटिक या बॅचवर क्लिक केलं, याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर पुढचा इंटरफेस तुम्हाला असा दिसेल, जिथं मित्रांनो तुम्हाला ऑफर अवेलेबल असं जे परचेस बाय नाव येतं ना, आता इथं सध्या कोर्सची किंमत 625 रुपये तुम्हाला दाखवत आहे, 625. पण ज्या वेळेस मित्रांनो या कुपन कोडवर तुम्ही क्लिक करता, इथं HNY2650 50% ऑफ असा कुपन कोड दिसतोय, याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ही फीस मित्रांनो त्या ठिकाणी हाफ होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल. बघा फीस झाली आहे अर्धी, 318. हा कुपन कोड अप्लाय झाला, अप्लाय झाल्यावर असं टिक तुम्हाला आलेलं दिसेल. इथं फीस झाली 318, 318 फीस दिसते. मग इथं बाय नाऊ असं क्लिक करा. ओके, बाय नाऊ क्लिक केल्याच्या नंतर पुढे बाय नाऊ क्लिक केल्याच्या नंतर इथं वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन दिसतील. तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे असेल, युपीआय फोन पे किंवा इतर युपीआय ऍप्लिकेशन असतील जसं गुगल पे आहे, ओके, पेटीएम आहे. तर हे यूज करून तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी करू शकता. आता बऱ्याचशा लोकांना काय होतं की सर आमच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे नाहीये, आम्हाला दुसऱ्यांच्या फोन पे गुगल पेचा वापर करून त्या ठिकाणी पेमेंट करायचं. मग इथं तुम्हाला युपीआय आयडी नावाचं ऑप्शन दिसते बघा, युपीआय आयडी. ओके, त्या युपीआय आयडी वर क्लिक करायचं. युपीआय आयडी वर क्लिक केलं की तुम्हाला पुढचा इंटरफेस दिसेल. मग इथं दिसतंय मित्रांनो तुम्हाला पे विथ युपीआय आयडी आणि फोन नंबर. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो हा एक बॉक्स दिसेल तुम्हाला. या बॉक्समध्ये हे जे मॅटर आहे ते बॅक घेऊन टाकायचं आणि या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीच्या फोन पे वरनं किंवा गुगल पे वरनं तुम्हाला पेमेंट करायचंय. इथं नंबर टाकला आणि कंटिन्यू म्हटलं की ऑटोमॅटिक त्या व्यक्तीच्या फोन पे मध्ये किंवा गुगल पे मध्ये रिक्वेस्ट जाते की पेमेंट करा. त्यांनी पेमेंट केलं की तुमचा कोर्स इकडे ऍक्टिव्हेट होऊन जातो तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये. हा झाला पुढचा महत्वाचा मुद्दा. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर वेबवर कसं बघावं, म्हणजे बऱ्याचशा लोकांना पीसीवर कम्प्युटरवर बघायचा आहे, आम्हाला मोबाईलवर नकोय, आम्हाला हाच कोर्स कम्प्युटरवर कसा अवेलेबल होईल. तर कम्प्युटरवर हा कोर्स अवेलेबल करण्यासाठी या स्टेप करायच्या आहेत तुम्हाला. नंबर 1, ज्यावेळेस तुम्ही हे गुगल सर्च करता, गुगल सर्च मध्ये क्लास प्लस स्टुडंट लॉग इन असं टाकायचं. बघा गुगल सर्च मध्ये काय टाकायचंय, क्लास प्लस स्टुडंट लॉग इन, क्लास प्लस स्टुडंट लॉग इन असं तुम्हाला टाकायचंय गुगल सर्च मध्ये. क्लास प्लस स्टुडंट लॉग इन असं टाकायचंय गुगल सर्च मध्ये.
ते टाकल्यानंतर मित्रांनो क्लास प्लस स्टुडंट लॉग इन टाकल्यानंतर इथं classplus.com असेल किंवा लॉग इनचं एखादं ऑप्शन येईल तुम्हाला किंवा क्लास प्लस युजर लॉग इन येईल. तर याच्यापैकी पहिल्या लिंकला क्लिक करा. पहिल्या लिंकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशी विंडो तुम्हाला दिसेल, ज्या ठिकाणी ORG कोड म्हणजे ऑर्गनायझेशन कोड. तर आपल्या ऑर्गनायझेशनचा कोड आहे UWIIOR. याला एक तर कॅपिटल मध्ये टाका नाही तर स्मॉल मध्ये टाका, कसंही टाकलं तरी चालतं. आणि मोबाईल नंबर जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचा स्वतःचा लॉग इन करताना तो टाकायचा. ओटीपी येतो तुम्हाला, तो ओटीपी टाकला की कम्प्युटरवर ते अवेलेबल होऊन जातं, पूर्ण सिस्टीमवर हा कोर्स अवेलेबल होऊन जातो लगेचच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या कोर्सला जाता येईल बघा. तर अपेक्षा करतो की सगळ्यांना या कोर्स बद्दल आणि या डिस्काउंट बद्दल सगळी माहिती मिळाली असेल. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण मित्रांनो जे जे सध्या कोर्स करताय त्या सगळ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला या कोर्सचा किती फायदा होतोय, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना पण ते कळेल. आणि सगळ्यांना या कोर्स बद्दल आणि या डिस्काउंट ऑफर बद्दल सांगण्याचा निश्चित प्रयत्न करा पोरांनो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.